आपण शब्द दिला म्हणजे पाळणार, असा निवडून येतो तेच पाहतो, असा जाहीर भाषणामध्ये विरोधकांना चॅलेंज देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार करत असतात. अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेल्याने अजित पवार यांना जिव्हारी लागली. आताची सर्वात मोठी बातमी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यांनी थेट अमोल कोल्हेचा विरोध घेणार आणि तो निवडून आणणार असे चॅलेंज दिले. बारामती मतदारसंघात देखील अजित पवार मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा आहे. अजित पवार चॅलेंजनंतर बारामती आणि शिरूर मतदारसंघात भारत पवार सक्रिय झाल्याचे चित्र होते. आता पार्थ पवार यांच्या पाठोपाठ अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचा देखील या मतदारसंघामध्ये दौरे वाढले आहेत. शिरूर मतदारसंघ आणि बारामती मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र यांच्या विरोधात कोण दंड थोपवणार याबाबत अजून स्पष्टता आली नाही. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र सुनित्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार आणि सुनित्रा पवार यांचा बारामती आणि शिरूर मतदारसंघामध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये कोल्हेंना दिलेल्या चॅलेंजनंतर अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला हडपसर विधानसभा मतदारसंघ यामध्ये पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर पार्थ पवार सातत्याने शिरूर मतदारसंघात धडपसर करत आहेत. ह्याच चॅलेंज अजित पवार पूर्ण करून दाखवतील का नाही कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या